पुण्यातून आपल्याला DYSP झाल्याशिवाय जायचं नाही. मी वडिलांना आम्ही विचारायचो की एक मोठा अधिकारी कोणता असतो? वडील सांगायचे एक फौजदार असतो. तर आता आपण बघायला गेलं तर अनेक मुलं बघतोय की स्वतः आतून इन्स्पायर होण्यापेक्षा घरच्याच्या इन्स्पायरने येते ती. आपल्या शेजारचा कोणता अधिकारी झाला तर तूही अधिकारी हो. अशा विचारातून अनेक आज विद्यार्थी आपल्याला स्पर्धा परीक्षा देताना इथं दिसत आहे. स्पर्धा परीक्षा करायची असेल तर स्वतः तुम्ही आतून मोटिव्ह पाहिजे. दुसऱ्याने सांगून हे शक्य नाही. स्पर्धा परीक्षा देताना सगळ्यात महत्त्वाची म्हणजे तुमची डायरेक्शन पाहिजे आणि गोल सेट पाहिजे. जर तुम्हाला योग्य ट्रॅक मिळाला आणि जो ध्येय तुमचं माहीत असेल तर स्पर्धा परीक्षेत लवकर यश मिळू शकतं. हेच मला योग्य सुरुवातीला डायरेक्शन मिळाली असती आणि प्रॉपरली काय करायचं रीड हे समजलं असतं तर मी 2019 किंवा 20 सालीच DYSP म्हणून झालो असतो किंवा चांगली रँक आली असती. 60 ते 70% क्वेश्चनची प्रॅक्टिस पाहिजे आणि 30% तुमचं रीडिंग पाहिजे. अगोदर लग्न आपलं DYSP सोबत करायचंय आणि नंतर होणाऱ्या पत्नीसोबत करायचंय. लग्न मी फक्त आणि फक्त DYSP पोस्टसाठी थांबवलं होतं. आता इंटरव्ह्यू होता तरी सुद्धा दिवाळीला नाही, पाठीमागच्या कधी 4-5 वर्ष दिवाळीला नाही, घरचा कोणता प्रोग्राम नाही, सण नाही. 100% मी माझ्या अभ्यासाशी प्रामाणिक राहिलो. 7 ते 7.5 मध्ये अभ्यासिकेमध्ये येणारच. प्रॉपरली माझं टाइम टेबल ठरलेलं होतं. जेवढ्या पूर्वपरीक्षा दिल्या एकही पूर्वपरीक्षा मी फेल नाही. जर तुम्हाला स्पर्धा परीक्षा द्यायचं असेल तर तुम्ही 100% फक्त आणि फक्त अभ्यासाला टाइम द्या. इतर गोष्टी करण्याचं एक क्षेत्र नाही, टाइमपास करण्याचं तर अजिबात नाही. तहान माझी समुद्रा एवढी थेंबानं पोट भरणार नाही. तहान माझी समुद्रा एवढी थेंबानं पोट भरणार नाही. हारलो मी अनेक वेळा वर्दीचा ध्यास सोडला नाही. वर्दीचा ध्यास सोडला नाही. वर्दी घातल्याशिवाय राहिलो नाही. नमस्कार, मी किरण निंबोरे. वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. राज्यसेवा 2024ची निवड यादी नुकतीच जाहीर झाली आणि आपण पाहतो की महाराष्ट्रभर सगळीकडे गुलाल उधळताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर गुलाल का उधळतो? कारण याच्यासाठी जे काही परिश्रम केलेले असते, जी वाट पाहिलेली असते आणि ह्या परिश्रमाचं फक्त काय त्या कॅन्डिडेटचं परिश्रम नसतं, आईवडिलांचं असतं, नातेवाईकांचं असतं, मित्रमंडळींचं असतं आणि त्याच्यातून ज्यावेळेस रिझल्ट येतो किंवा मेरिट लिस्ट येते आणि त्याच्यामध्ये कुठेतरी आपलं नाव वरती दिसतं, तो आनंद गगनाला भिडणारा असतो. कारण सर्वस्व पणाला लावलेलं असतं, आपलं आयुष्य त्यासाठी घालवलेलं असतं आणि ते ज्यावेळेस येतं त्यावेळेस मात्र तो आनंद आपल्याला गुलालाच्या रूपाने रस्त्यावरती दिसत असतो. आज आपल्यासोबत जे पाहुणे आहेत त्यांनी सांगून पोस्ट काढलेली. आज आपल्यासोबत वास्तव कट्ट्यावरती आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आलेले आहेत आमचे मित्र प्रदीप गोरट, ज्यांची राज्यसेवा 2024 जी निवड यादी जाहीर झाली त्याच्यामध्ये 12वी रँक आहे आणि त्यांना DYSP ही त्यांची आवडती पोस्ट मिळणार आहे. प्रदीप सर, आपलं वास्तव कट्ट्यावरती खूप खूप स्वागत. नमस्कार सर. खरं तर प्रदीप सरांना जे काही DYSP पद मिळाले याच्या आधी त्यांना 2021च्या परीक्षेमधून सहाय्यक निबंधक म्हणून त्यांची निवड झाली होती. त्याच वेळेस त्यांना वास्तव कट्ट्यावरती इन्व्हाइट केलं होतं, परंतु त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं ज्या दिवशी DYSP होईल त्या दिवशी वास्तव कट्ट्यावर येईल आणि त्यांनी त्यांचा शब्द पाळला आणि आज या रिझल्टमधला पहिला त्यांचा हा पॉडकास्ट. सो पुनश्च एकदा तुमचं अभिनंदन. खूप वेळा आपण भेटलो. थँक्यू सर. आणि त्यावेळेस तुम्ही मला म्हणायचे की ज्या दिवशी DYSP होईल त्याच दिवशी वास्तव कट्ट्यावर येईल. आज तुमचं स्वप्न पूर्ण झालंय. या स्वप्नासाठी मला वाटतं तुम्ही 6 इंटरव्ह्यू दिलेत. 6 मुख्य परीक्षा सर. 6 मुख्य परीक्षा, 5 इंटरव्ह्यू दिले राज्यसेवेच्या आणि बाकी सगळ्या जर मुख्य परीक्षा धरल्या तर जवळपास 30च्या पेक्षा जास्त हे परीक्षा तुम्ही दिलेल्या आहेत. म्हणजे हे स्ट्रगल होतं. येस. आणि त्याच्यातून आता तुम्ही बाहेर पडलात, वर्दी तुम्हाला मिळालेली आहे, आवडती पोस्ट मिळाली. कसं वाटतंय सर? मी ज्यावेळेस स्पर्धा परीक्षेत एंट्री केली त्यावेळेसच ठरवलेलं की काही झालं तरी आपल्याला पोलीस डिपार्टमेंटमध्ये जायचंय. तसं सुरुवात करताना मला पोलीस खात्यातील PSI हेच पद माहीत होतं. पण जेव्हा मी पुण्यामध्ये आलो आणि नंतर समजलं की बाबा राज्यसेवेमधून सुद्धा DYSP दर्जाचं जे पोलीस खात्यातील सर्वोच्च पद आहे ते भरलं जातं. मग मी DYSP पद, त्यासाठी लागणारी एक्झाम कोणती असते, त्यासाठी वेगवेगळी बुक कोणती लागतात, ह्या सगळ्यांचा अभ्यास केला. तेव्हाच मनाशी खूणगाठ बांधली की काही झालं तरी पुण्यातून आपल्याला DYSP झाल्याशिवाय जायचं नाही. मग त्या दृष्टीने मी 100% प्रयत्न केला आणि कालच सर GML लागलेली आहे राज्यसेवेची. त्यामधून माझी महाराष्ट्रातून 12वी रँक आली आहे आणि NTC प्रवर्गातून मी फर्स्ट रँक आलेली आहे आणि DYSP हे पद नक्कीच मिळेल मला. बरोबर. हे सांगायचं राहिलं होतं की NTC प्रवर्गामधून तुम्ही पहिले आहात आणि आता DYSP तर मिळणार हे फिक्स झालेलं आहे. भले रिझल्ट लागेल, ज्यावेळेस घोषणा होईल त्यावेळेस होईल, परंतु DYSP हे तुमचं स्वप्न तर पूर्ण झालंय. पण आता तुम्ही जसं सांगितलं की तुम्हाला सुरुवातीला फक्त PSI माहिती होतं. ग्रामीण भागातील बऱ्याच विद्यार्थ्यांना अजूनही माहिती नसते की राज्यसेवेतून कुठल्या पोस्ट आहेत आणि आपण कशासाठी अभ्यास करतोय. ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केली, कशा पद्धतीने सुरुवात केली आणि इकडे स्पर्धा परीक्षेकडे यायचं हे का ठरलं होतं?
सर एक लहानपणापासूनच आवड होती की आपल्याला स्पर्धा परीक्षेत जायचंय, अधिकारी व्हायचंय. आणि माझी अच्छा. फॅमिली एक शेतकरी बॅकग्राऊंड होती आणि वडिलांना आम्ही विचारायचो की एक मोठा अधिकारी कोणता असतो. वडील सांगायचे एक फौजदार असतो, फौजदार असतो. मग एक डोक्यामध्ये तेव्हापासूनच ठरलेलं की आपल्याला फौजदार व्हायचंय, फौजदार, पोलीस डिपार्टमेंट. हम्म. मग अशाच कंडिशनमधून माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आणि ठरवलं की आपल्याला PSI व्हायचंय. पण जेव्हा मग मी पुण्यात आलो, मग DYSP विषयी सगळी माहिती मिळाली. मग राज्यसेवेचा अभ्यास मी सुरुवात केला. बरं, ग्रॅज्युएशन कशात झालं? सर मी BA राज्यशास्त्रामध्ये केलेलं आहे. क्या बात आहे. आज तुम्ही DYSP येस जे सर. BA राज्यशास्त्रात आहे. त्यावेळेस जे मला असं वाटलं होतं की बऱ्याच वेळा अधिकाऱ्यांना ज्यावेळेस विचारतो, ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर बऱ्याच जणांना माहिती होतं, पण तुम्हाला सुरुवातीपासूनच स्पर्धा परीक्षा माहिती होती. येस सर. आणि विशेषतः तुमचे बॅकग्राऊंड पण असं नाही की कोणी घरामध्ये अधिकारी आहे, तरी म्हणजे तुमची आवड लहानपणापासूनच सर होती. घरामधील पूर्ण अशिक्षितच फॅमिली आहे. घरातील पहिला एज्युकेटेड कोण असेल किंवा साक्षर म्हटलं तर चालेल तर मी आहे. माझ्या आई वडिलांचं शिक्षण नाही किंवा घरातील मी मोठा असल्यामुळे पाठीमागील माझं बॅकग्राऊंड काहीच नव्हतं. बरं. आणि आई वडिलांचंही असं काही स्वप्न नव्हतं की जो तू काय करेल ते कर, तू नाही केला तर घरी येऊन शेती कर. शेतीत काय होतं, काय पिकतं शेतीत जनरल? सर शेतीमध्ये ऊसच पिकतो. अशी काही जास्त शेती नाही, जी थोडी शेती आहे, पण एक उदरनिर्वाहापुरती शेती आहे. पण घरच्यांनी मला कधीच प्रेशर टाकलं नाही की तू अधिकारीच हो, असाच हो, तू जॉब एखादा कर, जे काय करायचं ते तू कर, आम्ही तुला खूप सपोर्ट करतोय. नाही झालं तर तू घरी येऊन शेती कर. मग असं कधी जाणवतं का, कारण बऱ्याच जणांच्या डोक्यावरती खूप प्रेशर असतं, ते आर्थिक असेल किंवा सामाजिक असेल, कौटुंबिक असेल, घरून खूप तगादा लावला जातो, कधी Yes, होणार sir. अधिकारी, कधी होणार अधिकारी. सर आता आपण बघायला गेलं तर अनेक मुलं बघतोय की स्वतः आतून इन्स्पायर होण्यापेक्षा घरच्याच्या इन्स्पायरने येते ती. आपल्या शेजारचा कोणता अधिकारी झाला तर तूही अधिकारी हो. बरोबर. अशा विचारातून अनेक आज विद्यार्थी आपल्याला स्पर्धा परीक्षेत येताना इथं दिसत आहे. आणि आम्हालाही अनेक जण भेटतात की म्हणतात सर आमची इच्छा नाही स्पर्धा परीक्षा करण्याची, पण आमच्या आईची इच्छा आहे, वडिलांची इच्छा आहे, भाऊची इच्छा आहे, तो अधिकारी झाल्याशिवाय यायचं नाही. परंतु आमचं काही तर स्पर्धा परीक्षेत मन रमणं हे मात्र चुकीचं आहे. जर तुम्हाला स्पर्धा परीक्षा करायची असेल तर स्वतः तुम्ही आतून मोटिव्ह पाहिजे. दुसऱ्याने सांगून हे शक्य नाही. एक्झॅक्टली. कारण आतून जर नसेल, फक्त इच्छेखातर जर त्या गोष्टी करायच्या म्हटलं तर ते थोडंसं अवघड आहे. येस सर. म्हणजे इंटरनल मोटिवेशन असणं गरजेचं आहे. पण ज्यावेळेस तुम्ही आता ग्रॅज्युएशन झालं, मग ग्रॅज्युएशन चालू असतानाच अभ्यास केला होता की ग्रॅज्युएशन संपल्याच्या नंतर अभ्यास सुरू केला? सर ग्रॅज्युएशन मी सेकंड इयरला असताना मला एक बेसिक माहिती स्पर्धा परीक्षेची मिळाली बाबा, की PSIला कोणतं सब्जेक्ट असते, हिस्ट्री काय असतं, जिओग्राफी काय असतं, पॉलिटी काय, महाराष्ट्राचं, इंडियाचं, हे बेसिक आयडिया मिळाली. पण 2017ला माझं ग्रॅज्युएशन झाल्यापासून फुल टाईमनं मी स्पर्धा परीक्षा अभ्यास केली आणि फर्स्ट अटेम्प्टमध्येच मी राज्यसेवा प्री क्वालिफाय झालो. क्या बात आहे. पहिल्या अटेम्प्टमध्येच? येस सर. कित्येक आणि राज्यसेवेचा इंटरव्ह्यू सुद्धा सर माझं साधारणतः त्यावेळेस 22 एज होतं. एकदम कमी वयामध्ये मी राज्यसेवेचा इंटरव्ह्यू दिला. म्हणजे पहिल्याच अटेम्प्टमध्ये प्रिलियम, त्याच अटेम्प्टला मेन्सही पास झाले होते? येस सर. आणि त्याच अटेम्प्टला तुम्ही इंटरव्ह्यू दिला. क्या बात आहे. तिथून पुढे मग तुम्ही मेन्स देत गेलात? कंटिन्यू मेन्स आणि इंटरव्ह्यू देत गेलो आणि प्रत्येक वर्षी थोड्या मार्क्सनी, कधी 1 मार्क्सनी, 2 मार्क्सनी, काही वेळा पॉईंट मार्कनी सुद्धा माझी पोस्ट गेली. पण मी अभ्यासामध्ये सातत्य ठेवलं होतं. त्याचाच परिणाम हा आहे. येस आज सर. आपण समोरासमोर बसून Yes, आज sir. चर्चा करतोय. बरं, ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केली, प्रत्येक कॅन्डिडेट ज्यावेळेस येतो त्याची एक सुरुवात असते आणि कित्येक कॅन्डिडेट असे आहेत की ते सुरुवातीला चुकतात किंवा त्यांना दिशा मिळत नाही, Yes, sir. योग्य मार्गदर्शन मिळत नाही. तुम्ही कशी सुरुवात केली होती, कशा पद्धतीने अभ्यासाला सुरुवात केली? सर हा खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. तुम्ही म्हटला तसं स्पर्धा परीक्षा देताना सगळ्यात महत्त्वाची म्हणजे तुमची डायरेक्शन पाहिजे बरोबर. आणि गोल सेट पाहिजे. जर तुम्हाला योग्य ट्रॅक मिळाला आणि जो ध्येय तुमचं माहीत असेल तर स्पर्धा परीक्षेत लवकर यश मिळू शकतं. बरोबर. परंतु आपण येताना बघतोय अनेक स्पर्धा परीक्षेत येणारे मुलं ग्रामीण भागातीलच असतात. त्यांना प्रॉपर डायरेक्शन मिळत नाही. क्लासेस वेगवेगळ्या प्रकारचं आहेत. तिथं त्या क्लासेसमध्ये सुद्धा जे काही स्पर्धा परीक्षेला रिक्वायरमेंट आहे आणि क्लासेसमध्ये ते शिकवले जात नाही आणि त्यामुळे एक मुलं भरकडताना दिसत आहे. त्यासाठी येताना तुम्हाला प्रॉपर गायडन्स पाहिजे, तुम्हाला कोणतर मेंटॉर पाहिजे. हे जर असेल तर तुम्हाला एक स्पर्धा परीक्षेचा मार्ग सुकर ठरतो. बरोबर. मग तुम्ही आता ज्यावेळेस तुम्ही आलात त्यावेळेस कोण होतं मला मेंटॉर? होतं मेंटॉर की तुम्ही स्वतःच? सर कोणीच नव्हतं. हे तर मला त्यामुळे तर मला 6 अटेम्प्ट लागले, 5 इंटरव्ह्यू द्यायला लागले. हेच मला योग्य सुरुवातीला डायरेक्शन मिळाली असती आणि प्रॉपरली काय करायचं रीड हे समजलं असतं तर मी 2019 किंवा 20 सालीच DYSP म्हणून झालो असतो किंवा चांगली रँक आली असती. बरोबर. परंतु मला प्रॉपर डायरेक्शन मिळाली नाही. ही खंत आहे माझ्याकडे. तुमच्याकडे ते कॅलिबर होतं, परंतु Yes, sir. Yes, तुम्हाला sir. योग्य डायरेक्शन नसल्यामुळे तुम्ही मागे राहत सर होते. माझ्याकडे पोटेन्शियल खूप होतं, हार्डवर्क होतं. मी 12 13 तास सुरुवातीला अभ्यास करत होतो. परंतु जी म्हटलं तसं की प्रॉपरली डायरेक्शन पाहिजे ते नव्हते. गोल माहित होतं पण त्या गोलपर्यंत जाण्यासाठी डायरेक्शन माझ्याकडे नव्हती. त्यामुळे मला जास्त अटेम्प्ट लागले. मग सुरुवात कशी केली होती तुम्ही? हे काय Sir, चुका नक्की होत होत्या तुमच्याकडे? म्हणजे कारण तुम्ही ज्या चुका केल्या त्या चुका इतर विद्यार्थ्यांनी करू नयेत.
येस सर. त्याच्यामुळे तुम्ही काय करत होते हे कळणं पण गरजेचं आहे. येस सर. आता उदाहरण द्यायचं झालं तर सर, मुलांनी कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा अगोदर जो एक्झाम आहे त्या एक्झामची सिलेबस आहे तो सिलेबस माहीत करून घेतला पाहिजे. नंतर आयोगाचा पॅटर्न काय क्वेश्चनचा ती घेतला पाहिजे. आणि हे सगळं करत असताना तुम्हाला कोणतं मार्केटमध्ये वेगवेगळ्या सब्जेक्टची वेगवेगळी बुक अवेलेबल आहे, ती प्रॉपरली कोणती बुक आहे ती, त्या बुकच्या नोट्स कशा पद्धतीनं काढायच्या हे समजलं पाहिजे. उदाहरणार्थ आपण सुरुवातीला मी आता हिस्ट्री घेतलं तर त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारची हिस्ट्रीची बुक होते. बरोबर. जसं की ग्रोवरचं एक मोठं बुक होतं, वेगवेगळ्या लेखकांची बुक होती, समाधान महाजन सरांचं होतं, महाराष्ट्राचं कठारे होतं, गाठाळ बुक होतं. तर मी सगळी वाचली. एका हिस्ट्रीच्या बुकसाठी मी त्यावेळेस जवळजवळ किमान 10 बुक वाचले असतील. तेच जर एकच बुक व्यवस्थित वाचलं, त्याच्या प्रॉपरली नोट्स काढल्या आणि ते रिवाईज केलं आणि आयोगाचं क्वेश्चन पेपर बघितलं तर एक इझिली जातं की 10 पुस्तकं वाचण्याची तुम्हाला आवश्यकता नाही पडणार. किंवा स्पर्धा परीक्षेत असंच म्हटलं जातं की एकच बुक वाचा, 10 वेळा वाचा, 10 बुक वाचण्यापेक्षा. बरोबर. म्हणजे 10 वेगवेगळे पुस्तक वाचण्यापेक्षा एकच पुस्तक 10 वेळा 10 वेळा वाचा. येस सर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक अधिकारी जी गोष्ट सांगतात 2 गोष्टी, एक सिलेबस माहिती असणं आणि दुसरं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. येस सर. म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर हा तर तुमचा खरं तर एमपीएससीचा आणि सिलेबसचा आरसा आहे असं म्हणतात. सर असं म्हटलं जातं की आता हे आपली बघितला पॅटर्न तर हा ऑब्जेक्टिव्ह होता. बरोबर. त्यासाठी क्वेश्चन तुम्ही 60 ते 70% क्वेश्चनची प्रॅक्टिस पाहिजे आणि 30% तुमचं रिडिंग पाहिजे. परंतु सगळ्यांचं चुकतंय म्हणजे काय तर पोरं 80 ते 90% फक्त रिडिंग करतात आणि क्वेश्चनला 10%च वेटेज देतात. बरोबर. ही सगळ्यात मोठी चूक आहे. बरोबर. म्हणून तर ते 80-90% मागे आहेत ना अजून. मागे आहेत. येस. आणि पण बदल होतोय, परंतु Yes, ज्या sir. पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होत नाही. आणि बदल जर होत नसतं तर कदाचित मेरिट एवढं वाढलं नसतं. येस सर. नक्कीच. ज्या दिवशी रिझल्ट लागला, म्हणजे कालचाच दिवस तो, येस सर. काय भावना होत्या? सर मला स्कोर चांगला होता, अपेक्षित होते पोस्ट मिळेल, पण शेवटी मनामध्ये खूप धगधग होती, दडपण होतं. आणि कालच माझा इंटरव्ह्यू झाला. इंटरव्ह्यू झाल्यानंतर आम्ही 7 वाजता इथं पुण्यामध्ये आलो. तोपर्यंत चर्चा चालू होती की रिझल्ट लागणार. मी एकटाच रूममध्ये बसलेलो, सारखं धग मोबाईल समोर ठेवून आयोगाचा आत्ता येईल मग येईल, आता येईल मग येईल. 7 इंटरव्ह्यू झाला त्याच दिवशी? कालच इंटरव्ह्यू झाला माझा त्याच दिवशी. आणि इंटरव्ह्यू देऊन रूममध्ये बसलो होतो. आणि हे करत करत 7:58 बरोबर आयोगाने GML टाकली. ते टाकली, धडकन ओपन केली की मला माहित होतं की नाव टाकण्याची वेळ येणार नाही आपल्याला, पहिल्या पेजवरतीच नाव असेल. बरोबर. मग फाईल ओपन केलं का मी खाली बघितलं, लगेच माझं रँक दिसली, माझं नाव दिसलं. NTC मध्ये फर्स्ट टाइम, 100% आता आपल्याला DYSP मिळते. आणि ते सर 2 मिनिटं मी पूर्ण सुन्न झालो होतो, मला काय समजत नव्हतं. मग अशा कंडिशनमध्ये मी पहिला कॉल माझ्या आईवडिलांना केला आणि नंतर जी आता माझी होणारी पत्नी आहे तिला कॉल केला. आणि आई वडील तर सर अक्षरशः कंटिन्यू त्यांचा आनंद अश्रू थांबतच नव्हते. मलाही कळत नव्हतं, मीही आनंद अश्रूमध्ये अर्धा तास होतो. हा माझ्या जीवनातील सर मला वाटतं की सगळ्यात आनंदित क्षण होता. बरोबर. कारण जे स्वप्न पाहिलं होतं मागच्या 5-6 वर्षापासून, 4-5 वर्षापासून जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न सत्यात उतरत होतं. कदाचित तुम्हालाही विश्वास बसत नसेल त्याचा की आपण जे स्वप्न पाहिले ते सत्यात येते, कारण तुम्हाला यशाने प्रत्येक वेळेस 1-2 मार्कांनी हुलकावणी दिली होती. काय मग आता पुढचं काय? कारण तुम्ही आता बोलता एक क्ल्यू दिलाय मला की तुम्ही तुमच्या होणाऱ्या धर्मपत्नीला पण सांगितलं, म्हणजे आता लग्नाचं नियोजन दिसतंय. येस सर. लग्न आता जवळच आहे, 25 नोव्हेंबरलाच माझं लग्न आहे. आणि ठरवलेलं की माहित होतं आम्हाला की एक साधारणतः रिझल्ट ऑक्टोबर एंडपर्यंत लागेल किंवा नोव्हेंबर फर्स्ट वीकमध्ये रिझल्ट लागेल. यामुळेच मी लग्नाची सुद्धा प्रॉपरली तारीख 25 नोव्हेंबर सेट केलेली आहे. आणि काही झाले तर अगोदर लग्न आपलं DYSP सोबत करायचंय, नंतर होणाऱ्या पत्नीसोबत करायचंय. लग्न जमून साधारणतः जवळजवळ माझी सुपारीचा कार्यक्रम होऊन 2 ते 2.5 वर्ष झाली. परंतु हे लग्न मी फक्त आणि फक्त DYSP पोस्टसाठी थांबवलं होतं. आणि हे आज मला DYSP पोस्ट मिळेल आणि लग्न होतंय, ही आनंद खूप असा द्विगुणित झालेला आहे. क्या बात आहे. म्हणजे जे स्वप्न पाहिलं होतं त्याच्यासाठी लग्न थांबवलं होतं. लोक लग्नासाठी काय काय करतात, तुम्ही DYSP साठी लग्न थांबवलं होतं. क्या बात आहे. अर्थातच, कारण हे जे तुमचे विचार करण्याची पद्धत किंवा तुमची जी मेहनत होती आणि तुम्ही जो स्वप्नाचा पाठलाग करत होतात त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या आणि आज तुमच्या आवडीची पोस्ट मिळाली. मला सांगा, आता तुम्ही मला वाटतं 6 मेन्स दिल्या, 5 इंटरव्ह्यू दिले, मध्यंतरी हे राज्यसेवेच्या, आणि बाकीचे पण तुम्ही जवळपास 30 मेन्स दिल्या. हे देत असताना तुम्हाला ER म्हणून तुमचं सिलेक्शन झालं, सहाय्यक निबंधक म्हणून सिलेक्शन झालं. तर सहाय्यक निबंधकचा जो रिझल्ट आणि कालचा DYSPचा रिझल्ट, काय डिफरन्स? सर खरं सांगायचं झालं तर मला टार्गेटच माझं होतं की मला DYSP मिळेल. जरी सहाय्यक निबंधकचा रिझल्ट 2021च्या ॲडमधून 2023ला रिझल्ट लागला तरी मला काही असं विशेष वाटलं नव्हतं. ठीक आहे, आता माझं फ्रेंड सर्कल सगळे एन्जॉय करत होते, त्यांच्यामुळे मी थोडं एन्जॉयमध्ये सामील झालो. परंतु मला आतून काही वाटत नव्हतं. मी ठीक आहे झालो, पण मला
खरा आनंद आहे आणि किंवा खरी जी पोस्ट भेटल्याचं सॅटिस्फाय ते मला काल झालेलं आहे. बरोबर. बऱ्याच जणांना आता काय होणार, आज दिसणार प्रदीप गोरट DYSP झाले, सगळे साहेब म्हणणार, DYSP म्हणणार, लोक सत्कार करतील, सन्मान करतील, गावात मिरवणूक होतील. पण हे जे मागचे तुम्ही 4-5 वर्ष जे जगलेला आहात, हे कसे होते नक्की? सर, मी या आयुष्यामध्ये 2017 पासून खूप सॅक्रिफाईस केलेला आहे. मी घरी मला वाटते आत्ता इंटरव्ह्यू होतात तरी सुद्धा दिवाळीला नाही, पाठीमागच्या कधी 4-5 वर्ष दिवाळीला नाही, घरचा कोणता प्रोग्राम नाही, सण नाही. 100% मी माझ्या अभ्यासाशी प्रामाणिक राहिलो. अभ्यास लायब्ररी आणि हे सगळं आता जरी यश दिसत असेल तरी पाठीमागचं सॅक्रिफाईस बघायला खूप कमी लोक आहेत आणि त्यांना माहिती आहे मी कोणत्या कंडिशनमधून गेलेलो आहे. त्यामुळं मला वाटतंय की सर, जी मी काय पाठीमागे सॅक्रिफाईस केलेलं आहे आणि जी माझं हार्डवर्क आहे त्या सगळ्यांचं काल त्या यशात रूपांतर झालेलं दिसतंय. नक्कीच. कारण त्या गोष्टींना तुम्ही सामोरे गेलात. येस सर. त्यांचा तुम्ही सामना केला म्हणून तुम्ही टिकलात. येस सर. कारण आज बाहेरच्या जगाला स्पर्धा परीक्षा म्हणजे खूप सोपं वाटतं. येस सर. काय तुम्हाला बसून अभ्यासच करायचा आहे, पण त्या अभ्यासाच्या मागे किती टेन्शन असते किंवा आणखी किती गोष्टी असतात एवढं सोपं नाही हे कुणाला माहित नाही. आणि अंतिम सगळ्यांना शेवटी यश दिसतं. आणि याचा विचार पालकांनी देखील आणि आपल्याकडे जे सो कॉल्ड रिलेटिव्ह असतात त्यांना Yes, जास्त sir. काळजी असते. Yes. त्यांनी पण विचार करणं गरजेचं असतं. तुम्ही अभ्यासासाठी दिवाळीला जात नव्हते. काही विद्यार्थी असे आहेत की घरी गेल्याच्या नंतर एकच प्रश्न असतो, किती राहिले, म्हणून दिवाळीला जात नाहीत किंवा सणाला जात नाहीत. मग इथलं शेड्यूल कसं असायचं तुमचं? सर, मला सुरुवातीत तुम्ही म्हटलं तसं मला घरचं तर अजिबात प्रेशर नव्हतं, परंतु मी आतूनच एवढा मोटिवेट झालेलो होतो की काही झालं तरी मला टाइम अजिबात वेस्ट करायचं नाही. आणि माझ्याकडे सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट की डिसिप्लिन खूप आहे सर. माझं शेड्यूल सांगायचं झालं तर मी 7:30 नंतर, क्वचित एखादी वेळ असेल की मी 7:30 नंतर लायब्ररीत आलो, पण अजिबात नाही. मी 7 ते 7:30च्या मध्ये अभ्यासिकेमध्ये येणारच. त्याच्यानंतर परत 2 तास स्लॉट असायचा, नंतर 15 मिनिटं ब्रेकफास्ट करायचो, नंतर लायब्ररीत येणार, 1 वाजेपर्यंत अभ्यास करणार, नंतर 1-2 तासाचा मी गॅप घ्यायचो, पुन्हा 3 वाजता अभ्यासिकेत येणार, 3 ते 6 वाजेपर्यंत अभ्यासच राहणार, परत 10 मिनिटाचा बाहेर यायचो, ब्रेक घ्यायचो, नंतर एक डिनरच्या टाईमला 15 मिनिटाचा ब्रेक आणि पुन्हा अभ्यासिकेत. असं 11:30 वाजेपर्यंत, सकाळी 7:30 ते 11:30 प्रॉपरली माझं टाइम टेबल ठरलेलं होतं. आणि विशेष सांगायचं सर, मला ही आवडेल की मला डायरी लिहायची खूप आवड आहे पहिल्यापासून. त्या डायरीमुळे मला एवढं समजायचं की मी स्वतः योग्य ट्रॅकनं आहे का नाही, आज दिवसातील माझा किती अभ्यास झाला, मी टाइम किती वेस्ट केला, ते अभ्यास प्रोडक्टिव्ह झालाय का नाही, हे सगळ्या गोष्टी मी चेक करायचो. मला उद्या काय अभ्यास करायचा आहे ती संध्याकाळी माझा आज 11:30 मी लायब्ररीतून जाणार त्यावेळेस ठरलेलं असायचं. जायच्या अगोदर परत आज दिवसभरात केलेलं अगोदरचा जो प्लॅनिंग आहे तो सक्सेस झाला ना काय, सगळ्या गोष्टी मी डायरीमध्ये करायचो. त्यामुळे हे डिसिप्लिनमुळं माझ्या अभ्यासामध्ये सातत्य राहिलं आणि मी कंटिन्यू ह्या फ्लोमध्ये राहिलो. पूर्ण वेळ अभ्यास लायब्ररीतच करायचा? येस सर, मी अभ्यासिकेतच अभ्यास केलेला आहे. पुण्यामध्येच केलेला आहे. आता बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की कुठल्या विषयासाठी कुठलं पुस्तक वाचायचं किंवा एखादं पुस्तक असेल तर ते कशा पद्धतीने वाचायचं. बऱ्याच जणांच्या वेगवेगळ्या मेथड असतात. तुम्ही काय करायचं? सर, सुरुवातीला मला स्पर्धा परीक्षेची डायरेक्शन नव्हती. मी अनेक वेळा स्पर्धा परीक्षेत भरकटत गेलो, परंतु नंतर स्वतःच्या अनुभवातून कळत गेलं की बाबा योग्य सब्जेक्टसाठी किंवा योग्य पेपरसाठी कोणतं बुक वाचलं पाहिजे. मग मी महत्त्वाची प्रॉपरली लिस्ट बनवली. हे करत करत मला 2-3 वर्ष गेली. जेव्हा लिस्ट मला प्रॉपरली समजली, एक्झामचा पॅटर्न समजला, मग तेव्हा मी योग्य ट्रॅकनं स्पर्धा परीक्षेत चाललो आणि नंतर मिनिमम सोर्सेस केला, मॅक्झिमम रिव्हिजन केलं आणि हे ध्येय मला मिळालं आणि चांगली मार्क्स आली, त्याचं रूपांतर झालंच. तुम्ही प्रत्येक वेळेस पूर्वपरीक्षा द्यायचे, पास व्हायचे, मेन्स द्यायचे, इंटरव्ह्यूला जायचे, परत रिटर्न यायचे, कुठेतरी तुम्हाला 1-2 मार्कनी हुलकावणी भेटायची, असं डिप्रेशन येत नव्हतं? नाही सर, मी हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कधी डिप्रेशनच्या उद्दिष्टातून किंवा एक वेगळ्या भावनेतून केलाच नाही. मी एक एन्जॉय म्हणून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. मी हिस्ट्री वाचत असेल तर हिस्ट्रीमधून मला नवनवीन काय कळतंय किंवा माझा अगोदरचा अभ्यास झाला असेल तर अगोदरच्या पेक्षा मी आज काय रेडी केले त्यातून मला वेगळे पण काय जाणवेल. जिओग्राफीज तसंच, पॉलिटी तसं, इको तसं, मी हे पूर्ण जी माझी फेज आहे एक एन्जॉयपणे अभ्यास केला. त्यामुळे मला असं कधी डिप्रेशन येण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. आणि मी आतापर्यंत सर जेवढ्या पूर्वपरीक्षा दिल्या एकही पूर्वपरीक्षा मी फेल नाही. कंबाईन असो, राज्यसेवा असो, जरी 30पेक्षा जास्त प्री पास झालो असेल, कंबाईन हे माझं कधीच टार्गेट नव्हतं सर. कंबाईन असते तर मला 2017-18 सालीच पोस्ट मिळाली होती, पण फक्त आणि फक्त राज्यसेवा हे टार्गेट होतं. त्यामुळे मी इकडं फोकस करत राहिलो. पण मग तुम्ही 2021ला तुमचं 2021च्या परीक्षेत तुमचं सिलेक्शन झालं. 2017 पासून तुम्ही तयारी करताय. मग तुम्ही जर 5 मेन्स दिलेले, 6 मेन्स दिलेले, 5 इंटरव्ह्यू दिलेत, तर प्रत्येक एक्झाम तुमची अशी 1-2 मार्कने जात होती का?
हो सर, प्रत्येक एक्झाम 1-2 मार्क्सनी, काय काय एक्झाम पॉईंट मार्क्सनी सुद्धा गेलेले आहेत. आणि सुरुवातीला बोलताना तुम्ही हे सांगितलं होतं की तुम्ही एक मेन्स पण दिलेली नव्हती. हां सर, 2000 मी आता जी 23ची ट्रेनिंग चालू आहे, ते 23ची मी प्री पास होतो, परंतु मुख्य परीक्षा दिली नाही. का बरं? सर मुळात त्यात तर एक DYSP पद नव्हतंच, त्यामुळे माझा इंटरेस्ट अजिबात नव्हता त्या अभ्यास करण्याला. ठीक आहे म्हणलं, सहाय्यक निबंधक आहे, 2024ला DYSP पद येईल आणि ते प्रॉपरली आपण स्टडी करून देऊ एक्झाम. त्यामुळे मी 23ची प्री पास असून पण मुख्य परीक्षा दिली नाही. अच्छा. आणि याच्यात एकदा ऑप्टिंग आउटला पण तुम्ही येस सर, 2022 मधून पण मला राज्यसेवेतील गट ब दर्जाचं पद मिळत होतं आणि 2021ला एक गट ब दर्जाचं पद मिळत होतं. परंतु अनेक मुलं अशी करताना दिसत आहे की जरी तुमच्याकडं त्या गट बचं पद असेल तर पुन्हा गट बचं पद घेताना दिसत आहे. परंतु माझ्यामध्ये हा एक विश्वास होता की नाही, आपण असं नुकसान केलं पाहिजे. कारण मी स्वतः जवळून बघितलंय की मुलं कोणत्या संघर्षातून येतात, कोणत्या पद्धतीने जातात. एकाच जरी मुलाचं आपल्यामधून चांगलं झालं तर ह्याच्यासारखं कुठंच पुण्य नाही. त्यामुळे मी गट ब दर्जाचा काय प्रेफरन्स दिला नाही, फक्त गट अ दर्जाचा प्रेफरन्स दिला आणि इतरांसाठी संधी मिळाली माझ्यामुळं. क्या बात आहे. असा विचार करणारे अधिकारी म्हणजे भविष्यामध्ये नक्की पण सर, नक्कीच सर, पाहिजेत. नक्कीच पाहिजेत. कारण आज तुम्ही विचार करता तर भविष्यात तुम्ही जनतेचा विचार नक्कीच करता. नक्कीच करायचं. कारण सर आता आपण स्पर्धा परीक्षेचा पॅटर्न बघतोय. गट ब दर्जाचा असतील किंवा कंबाईन असेल किंवा राज्यसेवा, अनेक मुलं ते पद मिळून पण डबल पद घेतात आणि नंतर ते सीट वाया जाते. या ज्या मुलाची पॉईंट पोस्ट जाते त्या मुलाचं सर, अनेक माझं फ्रेंड सर्कल असतील किंवा मी स्वतःही त्या फेजमधून गेलेलो आहे, त्याच्यासारखं दुःख सर कुठंच नाही. एखाद्याचं नशिबाने .25 पोस्ट गेली तर तोच मुलगा पुढल्या वर्षी प्री पास होईल का नाही किंवा पोस्ट मिळेल का नाही हे सांगू शकत नाही. तो आयुष्यातून उद्ध्वस्त सुद्धा होऊ शकतो स्पर्धा परीक्षेच्या. आयुष्यातून म्हणता येणार नाही, पण स्पर्धा परीक्षेतून तो बाहेर सुद्धा पडू शकतो. त्याच्यासाठी ते आयुष्य आहे. येस सर, आयुष्यच आहे. बरोबर. पण आपण पाहतो की ऑप्टिंग आउट आलं. येस का तर हेच होत होतं की एक कॅन्डिडेट डबल पोस्ट घेतोय त्यांच्याकडे येत होते. त्याच्यातूनही एमपीएससीने ऑप्टिंग आउट दिलं का तर बाबा तुमच्या जागेवर कुणीतरी पुढचा एक कॅन्डिडेट येऊ शकतो. तिथेही अजून आपले काही कॅन्डिडेट आहेत की ते ऑप्ट आउट करत नाहीत. तुम्ही जसं मुख्य परीक्षा दिली नाही कारण तुम्हाला नको होते. येस सर, तुमच्याकडे एक पोस्ट होती, तुम्हाला होते. DYSPच पाहिजे होती. असं जर विचार केला तर निश्चित आपलेच बंधू, आपलेच मित्र कोणीतरी मागे अभ्यास करत असतात, त्यांना तो फायदा होईल. पण ज्यावेळेस तुम्ही मुख्य परीक्षा, कारण आपण जनरली इंटरव्ह्यूमध्ये पूर्व परीक्षेवरती खूप बोलत असतो. मुख्य परीक्षा म्हटलं की मग तुमच्या ते मराठी इंग्लिशचा जो रिटर्न पेपर असतो त्याचे तुम्हाला मार्क्स माहीत नसतात, बाकीचे माहीत असतात, ते प्रेशर असतं. मुख्य परीक्षेला कसं सामोरं गेले? सर मुख्य परीक्षा ही माझं प्रॉपरली सगळं प्लॅनिंगनं ठरलेलं असायचं. आणि ज्यावेळेस मी मुख्य परीक्षेचा अभ्यास करायचो, मी मोबाईल अजिबात सुद्धा वापरत नव्हतो. पूर्ण माझा मोबाईल ऑफ राहायचा. 100% मी माझ्या अभ्यासाशी प्रामाणिक राहायचो. आणि हे करत असताना माझं जे वेगवेगळ्या सब्जेक्टचं, कोणत्या सब्जेक्टला किती टाईम द्यायचा, पेपरला कोणत्या किती टाईम द्यायचा, हे ठरलेलं असायचं. परंतु माझं डिस्क्रिप्टिव्हला सलग 2 वर्ष मला थोडं वीकच होता, कमी मार्क्स आली. आत्ताची जी मुख्य परीक्षा देत नाही सर, जवळजवळ 5 ते 5.5 महिन्याचा टाईम होता. डेली 1 ते 1.5 तास मी रिटर्नचा अभ्यास सुरू केला, जे की 2021ला मला मराठी आणि इंग्लिश दोन्ही मिळून 35 मार्क्स होते. त्यावेळेस सर मला 55-60 असते तर मी डेप्युटी कलेक्टर DYSP झालो असतो त्याच वेळेस. मग त्यामुळं मला माझा वीक पॉईंट माहित होता की मी इथं कमी पडतोय. मुख्य परीक्षेच्या पहिल्या दिवशीपासून मी डिस्क्रिप्टिव्हची रिटर्नची प्रॅक्टिस केली आणि त्याचंच मला आज फक्त मला इंग्लिशमध्ये 34 मार्क्स आले. त्यावेळेस दोन्ही मिळून 35 होती. आता फक्त इंग्लिशमध्ये 34 आले आणि मराठीमध्ये 27 आले. दोन्ही मिळून 61 मार्क्स आली. त्यामुळे मला हे पद मिळायला सोपं झालं. क्या बात आहे. म्हणजे तुम्हाला तुमची चूक लक्षात आली होती 2021ला काय चूक झाली, म्हणून तुम्ही आता या चुकांमधून शिकलो. डबल मार्क तुम्हाला मिळाले. डबल मार्क्स मिळाले. येस सर. कदाचित तीच परिस्थिती आजही असते. येस सर. तर तुम्हाला DYSP मिळाली नसते. मला एक सांगा की आता ज्यावेळेस तुम्ही चुका सुधारवल्या म्हणून आज तुम्ही DYSP झालात, काय अशा चुका होतात अभ्यास करताना किंवा तुमच्या काय काय चुका होत होत्या जेणेकरून तुमच्या चुकांमधून विद्यार्थी शिकतील? सर माझी अनेक वेळा ही व्हायची की रिपीट चूक व्हायची. ज्या घटकावर आपण कमी पडतोय त्या घटकावर फोकस दिला पाहिजे. जो आपला स्ट्रॉंग पॉईंट आहे तेच रिपीट करण्याचा अर्थ नाही. त्यातून तुम्हाला काय एवढा आउटपुट मिळत नाही. असं आपण स्वतः ओळखलं पाहिजे की माझा वीक पॉईंट काय. आता उदाहरण तर सांगायचं झालं तर राज्यसेवा मुख्य परीक्षेला असणारा लँग्वेज ऑब्जेक्टिव्ह मराठी आणि इंग्लिश 50-50 मार्क्सचा. मात्र राज्यसेवेच्या मुलांना तेवढं लँग्वेजला फोकस करत नाहीत. कंबाईनच्या मुलांच्याकडे लँग्वेज जो ग्रामरचा भाग आहे तोंडपाठ असतो. त्यामुळे कंबाईनचा मुलगा जेव्हा राज्यसेवा करतो त्याला ऑब्जेक्टिव्हला जास्त मार्क्स असतात. परंतु जो फक्त राज्यसेवेचा अभ्यास करतो त्याला इकडे ऑब्जेक्टिव्हला मराठी इंग्लिशला जास्त मार्क्स नसतात. बरोबर.
ती माझीच कंडिशन होती आणि मी स्वतःच म्हणायचो ठीक आहे आता ह्या वेळेस नसते मराठी इंग्लिशमध्ये काय सोपंच आहे की एक्झाम 8 दिवस आली तर आपण वाचून होऊन जाईल. पण ते प्रत्येक वेळेस तेच व्हायचं. मला लँग्वेजला कधी 60-62च्या वर मार्क्स येत नसायची आणि नंतर रिझल्ट बघितल्यानंतर कळायची 75-80 मुलांना मार्क्स पडतात. बरोबर. पण हे आपल्याला कळायला पाहिजे आपला वीक पॉईंट काय आहे, आपण कुठं फोकस दिला पाहिजे किंवा एखादा घटक असा असतो पेपरमधील तो जास्त आउटपुट देऊन जातो. कमी टाईममध्ये जास्त आउटपुट देऊन जातो. हे तुम्हाला कळालं पाहिजे काय करायचं आणि काय नाही. बरोबर. तुम्ही सुरुवातीला सांगितलं की तुम्ही 7 ते 7:30च्या दरम्यान लायब्ररीत यायचे. येस सर. पण बरेच विद्यार्थी असे आहेत की जे चहाच्या टपरीवरती किंवा गप्पा मारण्यात 2-2, 3-3 तास घालवत असतात. सर असं खूप आता दिसतंय. मी तुम्हाला मागाशीच बोलत येताना म्हटलं की 2019च्या अगोदरची स्पर्धा परीक्षा आणि आत्ताची स्पर्धा परीक्षा मी ही दोन्ही फेज बघितलेत आहे. खूप चेंज झालेला आहे. त्यावेळेस येणारा प्रत्येक विद्यार्थी डिसिप्लिननं 7-7:30ला लायब्ररीत येऊन बसायचा आणि त्यावेळेस असंही एक प्रकारचं इनडायरेक्टली बर्डन असायचं की थोडा जरी लेट आला तरी एखादा आपल्या साईडचा मुलगा म्हणायचा कुठे गेलता तो. बरोबर. त्यामुळे ते एक बर्डन असायचं. प्रत्येक मुलगा 7:30-8च्या आत लायब्ररीमध्ये कसा येईल या दृष्टीने प्रयत्न करताना दिसायचा. मात्र आता आपण बघतो की तेवढी डिसिप्लिन मुलामध्ये राहिली नाही आणि बाहेर मुलं भरकडताना दिसत आहे. पण मला एकच आपल्या माध्यमातून सांगणं आहे की जर तुम्हाला स्पर्धा परीक्षा द्यायचं असेल तर तुम्ही 100% फक्त आणि फक्त अभ्यासाला टाइम द्या. इतर गोष्टी करण्याचं एक क्षेत्र नाही. टाइमपास करण्याचं तर अजिबात नाही. जो मुलगा 100% स्पर्धा परीक्षा देतो त्याला MPSC असेल किंवा सरळ सेवा असेल कधीच रिकाम्या हाताने माघारी पाठवत नाही. बरोबर. फक्त तेवढ्या प्रामाणिकपणे आणि तेवढ्या शिस्तीने ती केलं जर पाहिजे. शिस्त तुमच्यात असेल तर नक्कीच MPSC तुम्हाला निराश करणार निराश कधीच करणार नाही. तुमच्यामध्ये ती शिस्त होती म्हणून MPSC ने तुम्हाला नाराज केलं नाही. येस सर. परत जर समजा आपण असं गृहीत धरू आज रिझल्ट लागला तुम्ही DYSP झाले याही परीक्षेने हुलकावणी दिली असती तर सर मला सुरुवातीलाच एक सांगायचं झालं तर खूप कॉन्फिडन्स होता की काही झालं तरी मला DYSP पद मिळेल. पण शेवटी धाकधूक होतीच की DYSP मिळतंय का नाही. अनेकांनी 2019 पासून तर मला हे आपल्या सदाशिव पेठेत नवी पेठेत DYSP म्हणूनच मुलांनी घोषित केलेलं होतं. प्रत्येक जणांनी अनेकांच्या तुम्हाला मोबाईल नंबर सुद्धा DYSP प्रदीप भाऊ म्हणूनच दिसतील. त्यामुळं ते एक प्रकारचं प्रेशर होतं की नाही झालं तर काय होईल. पण शेवटी सर मला पद मिळालं, आनंद झाला. नसतं झालं तर सर जे मला पद मिळेल त्यामध्ये मी आनंदाने काम केलंच असतं. शेवटी कुठे गेलं तर समाजाची सेवाच करायची. अर्थात ते तर आहेच. शेवटी जे आवडतं ते मिळालं तर तो आनंद होतो. येस सर. असंही तुम्ही AR म्हणून काम करतच होतो. शेवटी ते तर करावं लागलं असतं. येस सर. बरं तुमचा इंटरव्ह्यू ज्या दिवशी झाला त्याच दिवशी रिझल्ट आला. इंटरव्ह्यू कसा झाला? सर खरं सांगायचं म्हणलं तर माझा इंटरव्ह्यू माननीय भुजबळ सरांकडे होता आणि इंटरव्ह्यू घेताना ज्यावेळेस मी आतमध्ये एंट्री केली आणि स्माइल दिले सरांनी गेल्याच म्हणले की स्माइल छान आहे म्हणले DYSP का. मी बसायच्या म्हणायच्यात सर म्हणले DYSP का. येस सर म्हणले. त्यावेळेस बसायच्या आधी सर मला क्लिक झालं तिथंच की मी DYSP झालो आता. आणि तिथून एवढा इंटरव्ह्यू माझा छान गेला. खूप छान पद्धतीनं सरांनी क्वेश्चन विचारला. जवळजवळ 25 मिनिटं माझा इंटरव्ह्यू झाला. त्या दिवशी साधारणतः मी अगोदर टायमिंग बघायचो प्रत्येक मुलाचा इंटरव्ह्यू 10, 12, 15 मिनिटं होत होता. पण सरांनी एवढ्या इंटरेस्टपणे वेगवेगळं क्वेश्चन विचारलं आणि मी सरांना चांगल्या पद्धतीनं उत्तरं दिली. सरांना आवडली. त्याचीच मला इंटरव्ह्यूमध्ये काल मार्क्स सुद्धा 65 आले. एकदम बेस्ट स्कोर आहे. त्यामुळेच मी DYSP पदापर्यंत पोहोचण्यास मदत झाली इंटरव्ह्यूमुळे. नक्की 65 मार्क म्हणजे बेस्ट चांगले मार्क आहेत. बरं आता जी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आहेत आपण वास्तव कट्ट्यावरती बोलतोय थोडंसं वास्तव पण येस सर त्यांच्यापर्यंत जाणं गरजेचं आहे. जसं की आपलं बोलणं झालं की चहा पिण्यासाठी तासभर विद्यार्थी थांबतात. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की विद्यार्थी अभ्यासात सिरियस नाही आहेत. आपण पाहतो की तुम्ही जसं सुरुवातीला सांगितलं की पालकांची इच्छा आहे किंवा आज तुमचा पॉडकास्ट पाहिला म्हणून मी मोटिवेट झालो, कुणाच तरी सत्कार पाहिला म्हणून मी मोटिवेट झालो. आणि स्पर्धा परीक्षेकडे येणारा ओढा खूप आहे. लाखोच्या संख्येने मुलं अभ्यास करतात, वाढतच आहेत. आणि हजारांच्या संख्येने नाही म्हणता येणार, लाखोच्या नाही पोस्ट 2-3 हजार कॅन्डिडेट याच्यातून बाहेर पडत आहेत. येस सर. काय सांगाल आपण? असं तर म्हणू शकत नाहीत कोणाला की तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करायला येऊ नका. स्वतःला आजमावण्यासाठी प्रत्येकाचा अधिकार आहे आणि प्रत्येकाने स्वतःला आजमावलं पाहिजे. किती वर्ष या क्षेत्रात, कारण तुम्ही 2017 आज 2025 आहे. 2021 मध्येच तुम्हाला पोस्ट मिळाली तो भाग वेगळा आहे. परंतु आजही 10 वर्ष अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत की त्यांना अजूनही पोस्ट नाही, किंवा असे काही विद्यार्थी आहेत की 10 वर्षात एकही प्रिलिम पास नाही. काय सांगा सर? मुळात स्पर्धा परीक्षेत येताना तुम्हाला मी मागाशी म्हटलं तसं इंटरनल मोटिव्ह पाहिजे. स्वतः डिसिजन घेतला पाहिजे की मला स्पर्धा परीक्षेत जायचं, ही पहिली गोष्ट आली. दुसरी गोष्ट अशी की
तुम्ही येताना बी प्लान तुमचा स्ट्रॉंग पाहिजे. क्या बात. ते पहिल्यासारखं नाही सर, मी आलो तर डायरेक्ट डिप्युटी कलेक्टर्स होईल आणि DYSPs होईल, ते आता राहिलं तो नाही. काळ गेला. तो काळ गेलेला आहे सर. अनेक वर्ष बघता आपण, अनेक वर्ष डेप्युटी कलेक्टरची जागा येत नाही, DYSPच्या सुद्धा जागा येत नाहीत आणि यामध्ये स्पर्धा परीक्षेत पूर्ण अनसर्टन्टी आहे. दुसरी गोष्ट म्हणलं असं की तुमचा बी प्लान स्ट्रॉंग पाहिजे आणि तिसरी गोष्ट तुम्ही ज्याच्यासाठी येतात त्याच्यासाठी 100% दिली पाहिजे आणि चौथी गोष्ट तुमचा फ्रेंड सर्कल खूप सिरियसली पाहिजे. जर फ्रेंड सर्कल टाइमपासवाला असेल तर शक्यच नाही. तुम्ही बरोबर. स्वतः इंटरनल मोटिव्ह असाल, सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असाल, पण ह्या स्पर्धा परीक्षेच्या काळात तुम्ही कधी भरकट जाल हे सांगता येणार नाही. आणि तुम्ही आता बोलला तसं की सर मला वैयक्तिक माझं मत आहे, मी काय अशी कोणावर टीका करत नाही, पण 3 ते 4 वर्ष स्पर्धा परीक्षेसाठी दिली पाहिजे ते. आणि 3 ते 4 वर्षाच्या पुढे कधी द्यायची? जर तुम्ही एखादी प्री पास होत असाल, इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचत असाल, तुमचा रिझल्ट थोड्या मार्क्सनी जात असेल तर 1-2 अटेम्प्ट द्यायला काही हरकत नाही, परंतु जास्त अटेम्प्ट नाही स्पर्धा परीक्षेमध्ये दिलं पाहिजे. अनेक मुलं 10-10, 12-12 वर्ष थांबतात, त्यांची प्रिलिम सुद्धा निघत नाही. पण शेवटी प्रत्येकाला वाटतं की बाबा मी आता नाही होईल तर आशा आहे, आता नाही तर पुढल्या वर्षी होईल, आता नाही तर पुढच्या वर्षी होईल. पण असं न बघता स्पर्धा परीक्षा म्हणजेच आयुष्य नाही. बाहेर करण्यासारख्या खूप मोठमोठ्या संधी आहेत आणि स्पर्धा परीक्षेमधला मुलगा बाहेरच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये गेला तर तो सक्सेस होऊ शकतो. बरोबर. पण अनेक मुलांनी असं आपल्याला दिसतंय की वाहून घेतलंय, स्पर्धा परीक्षा म्हणजेच माझं आयुष्य. हे चुकीचं आहे. तुम्ही आयुष्यातील 3-4 वर्ष द्या. तुम्हाला निघाली तर चांगलीच गोष्ट आहे, नाही निघाली तर इथून पटकन बाहेर जा. चांगला बिझनेस करा, चांगला तुम्ही राजकारणात जा, चांगला नागरिक घडू शकता. खूप काही करण्यासारखं आहे. बरोबर. आणि आहेत उदाहरणं पण आहेत ना खूप तशी. आहेत, खूप आहेत उदाहरणं खूप सर. उदाहरणं अशी आहेत की जे स्पर्धा परीक्षेतून बाहेर पडलेत आणि वेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या गेले. क्षेत्रात सक्सेस झालेत. म्हणजे आपण आता नेहमी पाहतो की क्लासेसवाल्यांवरती बोलत असतो मी नेहमी, की क्लास लावला पाहिजेत का? तो एक प्रश्न विचारायचा आहे मला, परंतु तत्पूर्वी सांगतो, जे क्लास संचालक आहेत किंवा जेवढे क्लास आहेत, जेवढे पब्लिकेशन आहेत, जेवढे बुक स्टोअर आहेत, हे स्पर्धा परीक्षेतून बाहेर पडून त्यांचा प्लॅन बीच केला ना आहे. त्यांनी. येस, येस. किंवा याच्याही व्यतिरिक्त अशी खूप उदाहरणं आहेत. खूप वेगवेगळ्या पदांवरती आहेत. कोणी राजकारणात आहे तुम्ही सांगितलं तसं, कोणी व्यावसायिक आहे. काय आहे, मी नेहमी एक वाक्य इंटरव्ह्यूमध्ये बोलत असतो, योग्य वेळी घेतलेली एक्झिट हे सगळ्यात मोठं तुमचं Yes. यश असू शकतं. कारण 10 वर्षानंतर तुम्ही काहीच करू शकत काहीच नाही. करू शकत नाही आणि जे पूर्ण करण्याचं एज असतं का ते तुमच्याकडून गेलेलं असतं तेव्हा. बरोबर. पण आता क्लासचं आपण बोलत होतो. तर तुम्ही सांगितलं की योग्य मार्गदर्शन पाहिजेत, मेंटॉर पाहिजेत. खरंच आता परिस्थिती 2000 तुम्ही सांगितलं 2019च्या आधीची परिस्थिती पाहिली आणि 19 नंतरची परिस्थिती पाहिली. क्लाससाठी पुण्यासारख्या ठिकाणी किंवा UPSC असेल तर दिल्लीसारख्या ठिकाणी गेलंच पाहिजे का? किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करायची तुम्ही क्लासला आलंच पाहिजेत का? सर असं अजिबात वाटत नाही. मला वाटतं की जर तुम्हाला चांगला मेंटॉर मिळाला आणि स्पर्धा परीक्षेची दिशा मिळाली तर तुम्हाला कोणत्याही क्लासची आवश्यकता नाही, कुणाच्या तुम्हाला सपोर्टची गरज नाही. तुम्हाला फक्त डायरेक्शन मिळाली पाहिजे, प्रॉपर बुक लिस्ट मिळाली पाहिजे. आणि आता सर आपण रिझल्टमध्ये बघताना दिसतोय की अगोदरचा रिझल्ट 70% पेक्षा जास्त पुण्यातील असायचा. बरोबर. पण तोच रिझल्ट आता 70% आउट ऑफ पुणे आहे. घरी बसून मुलं रिझल्ट काढताना दिसत आहे. कारण सगळ्या गोष्टी अवेलेबल झालेत. मुलांना YouTubeमधून लिस्ट दिसते कोणती बुक वाचायची किंवा वेगवेगळं गायडन्स मिळतात. ज्यांना क्लास करायचे त्यांना ऑनलाईनच्याही खूप चांगल्या आणि काही क्लासेस खूप चांगलं पण आहेत. अनेक संधी आहेत त्या. त्यामुळे पुण्यातच गेलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे असं काही नाही. माझे अनेक मित्र आहेत आता, की आम्ही ज्यावेळेस नागपूरला वनामध्ये ट्रेनिंगला होतो त्यावेळेस बघितलं. सर आमच्या बॅचमध्ये माझ्या माहितीनुसार 30% पेक्षा कमी मुलं होती की ज्यांनी पुण्यात अभ्यास केला. बरं. 70% मुलं आउट ऑफ पुणे अभ्यास करणारी होती. ते आता आपल्याला बदल होताना दिसतंय. पुण्यात पण असं काही नाही. पुण्यात पण अभ्यासिक आहेत, चांगले मेंटर आहेत, तुम्हाला सीनियर ऑफिसर भेटतात. परंतु त्याचा तुम्हाला फायदा करून घेता आला पाहिजे. बरोबर. फक्त टाइमपास करण्यासाठी पुणे नाही, नको. नाही. टाइमपास करण्यासाठी नाही. बाकी गोष्टी तर ऑनलाईन पण आता अवेलेबल मिळतायत. आहेत. बरोबर. इंटरव्ह्यूची तयारी केली होती तुम्ही आधी? येस सर. हा इंटरव्ह्यू माझा 5वाच होता. इंटरव्ह्यूतील मला बेसिक गोष्टी माहीत होत्या. मी कुठं चुकतोय, माझा स्ट्रॉंग पॉईंट, वीक पॉईंट माहीत होता. परंतु यावेळेस सर मी एक छोट्या-छोट्या गोष्टीवरती वर्कआउट केलं होतं. आत मी स्वतः जरी एवढा अनुभव होता, तर मी अजिबात ओव्हर कॉन्फिडन्समध्ये कधी नव्हतो, की मी रोज मी स्वतः चेअरवर बसून इंटरव्ह्यूची आपले आय कॉन्टॅक्ट कसा पाहिजे, त्यांचे क्वेश्चन विचारल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरती स्माईल कशी पाहिजे, आपण बोललं कसं पाहिजे, आपल्याला क्वेश्चनचं आन्सर नाही आलं तर त्यांना कशा पद्धतीनं आपण सांगितलं पाहिजे. छोट्या-छोट्या गोष्टीवरती मी वर्कआउट करत होतो. म्हणजे मागच्या 5 इंटरव्ह्यूचा अनुभव होता तुम्हाला? येस सर. आणि तरीसुद्धा मी मॉकसुद्धा 5 ठिकाणीच दिलं. दरवेळेस मी मॉक कमी द्यायचो. 1 किंवा 2 मॉक इंटरव्ह्यू द्यायचो. यावेळेस 5 ठिकाणी मी मॉक इंटरव्ह्यू दिले. क्या बात आहे. बरं आता थोडंसं पॉडकास्टच्या शेवटी जाताना हे आणखीन 2-3 वास्तववादी प्रश्न, की बऱ्याच जणांचं असतं की आम्हाला टॉपरची बुक लिस्ट पाहिजेत.
खरंच टॉपरची बुक लिस्ट ज्यावेळेस तुम्ही पण पाहिली असेल, बरेच टॉपर्स बुक लिस्ट देतात, तीच फॉलो केल्याने पास होता? सर काही प्रमाणात ठीक आहे. टॉपरची बुक लिस्ट म्हणजे शेवटी त्याच्या अनुभवातून आलेली असते ती लिस्ट. आणि आज आपण बघताना बघितलं टॉपर काय किंवा एखादा खाली रँक गेलेला काय, मोस्टली 70 ते 80% मुलांची सेमच Same. बुक लिस्ट असते. फक्त तुम्ही ती कशा पद्धतीनं रीड करता, तुम्ही नोट्स कशा काढता, क्वेश्चन टॅकल कसं करता, ह्यावरती डिपेंड आहे. बरोबर. नाही, मला त्यालाच जोडून हा प्रश्न प्रश्न तो हा यासाठी विचारला होता, की टॉपरची बुक लिस्ट किंवा टॉपरची स्ट्रॅटेजी. आता मी जर तुम्हाला स्ट्रॅटेजी विचारली, तुम्ही सांगितलं मी असा अभ्यास करत होतो, माझं हे टाइम टेबल असतं, म्हणून मी जर नवीन अभ्यासाला सुरुवात करतोय, तर मी तुमच्यासारखं जर फॉलो केलं तर ते शक्य आहे नाही का? सर, ही प्रत्येक व्यक्ती परत वेगवेगळी भूमिका असते. असं काही नाही की मी सेम माझ्यासारखंच करेल किंवा मी कुणाचं तर फॉलो करेल. प्रत्येकानं आपल्याला जसं सूट होतंय तसं केलं पाहिजे. मी 7-7:30ला बसायचो लायब्ररीत. काही मुलांना 9-10 नंतर पण येऊन बसायची सवय असते बरोबर. किंवा काहींना दिवसभर झोपायचं, नाईट अभ्यास करण्याची सवय असते. प्रत्येकानं आपल्याला जो योग्य कम्फर्ट झोन ओळखता आला पाहिजे आणि त्यानुसार स्ट्रॅटेजी आखली पाहिजे. आणि बुक लिस्ट करताना तुम्ही स्वतः आयोगाचं सिलेबस बघा, PYQ बघा आणि अनेक ऑनलाईन मटेरियल अवेलेबल आहेत, वेगवेगळ्या वेबसाईट आलेत, ते सर्च करा. त्यातून पण अभ्यास होऊ शकतो. एक बेसिकली बुक लिस्ट केली आणि त्याला एक्स्ट्रा जर तुम्हाला ॲडिशन करायचं असेल तर वेबसाईटचा अभ्यास करून आयोगाच्या सिलेबसनुसार मेन्सचा शक्यतो सिलेबसच्या बाहेर क्वेश्चन जात नाहीत. बरोबर. ते जर सगळं तुम्ही व्यवस्थित स्मार्ट स्टडी केला तर ती इझिली होऊ शकतं तुमच्यासाठी. बरोबर. कारण हेच विद्यार्थ्यांना जाणून द्यायचं होतं म्हणून हा प्रश्न विचारला. कारण प्रत्येक जणांना स्ट्रॅटेजी, हा ठीक आहे, त्या स्ट्रॅटेजीमधून अधिकाऱ्याची स्ट्रॅटेजी कळेल, पण तुम्ही ॲज इट इज जर फॉलो करायला लागले तर नाही ते जुळणार आहे का? नाही हे सर. मी सांगून उपयोग नाही, हे तुम्ही सांगितलं तरच ते त्यांना येस कळणार आहे. आता काय, रिझल्ट लागला, सगळं झालं, लग्नही जवळ आले, येस सर. आता गावाकडे कधी? सर गावाकडे मी परवा जाणार आहे. गावामध्ये पण Celebration? सर नक्कीच सेलिब्रेशन आहे. ही माझं म्हणण्यापेक्षा गावकऱ्यांकडून खूप मोठं सेलिब्रेशन आहे. कालपासून अख्खं गाव माझं खूप आनंदामध्ये आहे. माझ्यापेक्षा माझ्या फॅमिली, माझ्या गावातील मित्रमंडळी, नातेवाईक चांगल्या पद्धतीने एन्जॉय करत आहेत. ते माझी वाट बघत आहेत मी कधी गावाकडे येतोय. कारण मला जर 2021चं राजपत्रित अधिकारी राज्यसेवेतूनच मला पद मिळालं, पण मी गावामध्ये काही सुद्धा सेलिब्रेशन केलं नाही. बरं. गावामध्ये माझा ना फ्लेक्स, ना सत्काराचा कार्यक्रम, ना काय. मी ठरवलं तर मला चांगलं DYSP पद मिळेल तरच मी गावामध्ये सेलिब्रेशन केलं पाहिजे. आणि नक्की सर सेलिब्रेशन झालं पण पाहिजे. शेवटी आपलं स्वतःचं कष्ट आहे, आपण Obviously. घेतलेली मेहनत आहे. आपण सेलिब्रेशन करायचं नाही, आपल्या मित्रांनी करायचं नाही, तरी कोणी करायचं. बरोबर. त्यामुळे ही माझी आतुरता झाली की आता परवा गावाकडे जाऊन कधी मी जातोय, सेलिब्रेशन करतोय, बरोबर. सगळ्या फॅमिलीमध्ये मिक्स होतोय. नाही, अर्थातच. कारण तुम्ही त्यावेळेस जर सेलिब्रेशन केलं असतं, त्याच्यात जर अडकून पडले असते, येस सर. कदाचित त्यावेळेस तुमचं ठीक आहे, तुम्ही DYSP साठी लग्न थांबवलं, ते सेलिब्रेशन काय चीज येस आहे? सर. आता सगळ्याच गोष्टी होत राहतील. खरं तर हा आमच्यासाठी पण खूप आनंदाचा क्षण आहे. आमचे मित्र आज DYSP झालेत आणि सांगून झालेत. येस सर. सांगून तुमचं- झालोय. हां. तर अशी खूप कमी उदाहरणं आहेत की जे सांगून होतात. हां, प्रत्येकाची ड्रीम पोस्ट असते, मला डेप्युटी कलेक्टर बनायचं आहे. पण जी आवड असते, वर्दीची आवड, ती तुम्हाला होती आणि ती तुम्ही सांगून झालं सर. मिळवली. आपली भेटच व्हायची. Yes. आपली खूप वर्षापासून आपण ओळखतोय. 2020-21 पासून तुम्ही संध्याकाळी त्या इंदुलाल कॉम्प्लेक्सला 11:15 बसलेला असायचा. तेव्हा जाताना सर तुम्हाला माझा एकच शब्द असायचा, सर मला DYSP व्हायचंय. जोपर्यंत DYSP होत नाही तोपर्यंत मी ही काय सोडत नाही. बरोबर. आणि तेच आज सत्यात उतरतंय. याचा खूप आनंद होतोय सर. येस. आणि तोही शब्द तुम्ही दिलता की DYSP झाल्याच्या नंतरच वास्तव कट्ट्यावरती हां. येईन आणि आज आपली येस 2021लाच माझं सिलेक्शन झालं होतं. सरांनी रिक्वेस्ट केली की या आपण आपल्या स्टुडिओमध्ये तुमच्या वास्तव कट्ट्यावरती मुलाखत घेऊ. त्यावेळेस सरांना शब्द दिलता की सर मी वास्तव कट्ट्यावरती येणार, पण मी DYSP झाल्यानंतरच येणार. मुळात आमची ज्यावेळेस रिझल्ट लागला गुलालानेच इथं घेण्याची इच्छा होती, परंतु सर काही त्यांच्या कारणास्तव काल परगावी होते. त्यामुळं सरांना येणं झालं नाही आणि आज सर पहिलीच माझी वास्तव कट्ट्यावरती मुलाखत घेत आहेत. येस, गुलालावर नाही घेतली पण पहिली पहिली घेतली. घेतली. नक्कीच. खरं तर तुमच्या आनंदामध्ये आम्ही सहभागी आहोत. कारण आज अख्खं गाव तुमचं सेलिब्रेशनसाठी आतुरतेने वाट पाहते. तुम्ही उद्या जाताय आणि तुम्हाला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. तुमचं लग्न आलंय त्यासाठी देखील तुम्हाला शुभेच्छा. आणि तुम्ही ऑप्टिंग आउटच्या बाबतीत जो विचार केला तोच विचार तुम्ही भविष्यामध्ये समाजाप्रती करालच, नक्की यात नक्की काही सर. शंका नक्की. नाही. कारण ऑप्टिंग आउट आणि मुख्य परीक्षा न देणं इतरांचा विचार करून खूप मोठी गोष्ट आहे ती तुम्ही केली. आपण वास्तव कट्ट्यावरती आलात आणि मनसोक्त गप्पा सर मारल्या. मला जाताना शेवटी एक सांगायचं आहे नक्कीच. की ज्यावेळेस तुम्ही काम करचाल कोणी का असना, त्यावेळेस एक तुमचं टार्गेट पाहिजे की समाजातील तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि आपल्या पदाला 100% न्याय दिला पाहिजे. हे एक महत्त्वाचं आहे. बरोबर. आणि आज मला सर DYSP पोस्ट मिळाली याविषयी मला एक तुमच्याकडे एक 2
काव्यपंक्ती म्हणून वाटते त्या. नक्कीच. तहान माझी समुद्रा एवढी थेंबानं पोट भरणार नाही. तहान माझी समुद्रा एवढी थेंबानं पोट भरणार नाही. हारलो मी अनेक वेळा वर्दीचा ध्यास सोडला नाही. वर्दी घातल्याशिवाय राहिलो नाही. क्या बात आहे. स्वप्न शेवटी होतं Yes, ते sir. तुम्ही आज पूर्ण केलं आणि आज तुमच्यातलं कविमन देखील आम्हाला कळलं. तुम्हाला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि वास्तव कट्ट्यावरती तुम्ही आलात, मनसोक्त गप्पा मारल्या. थँक्यू त्याबद्दल सो मनापासून मच. आभार. थँक्यू सर.